नाही देखील ते वेळे भोग सुखाचे सोळे घरी ताकाचे सर्व रहिते नवनीताचे पुर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे जगकृत कवलिका म्हणे आता आपली नवजो जवळीता नाही देखील ते मिळे भोग सुखाचे
जिज्ञासा गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था यांचे प्रतिनिधी कोणी असतील तरी यायचं आहे. श्रीफळ आणि अल्पशी भेट देऊन यजमान संदीपान फुकणर हे करतात. त्याच्यानंतर आमचे दिलीप मारवडकर यांचे एक सौजन्य आहे. ते सौजन्य आहे दुसरं भागवत केलं आणि अकोली ओंकारनाथ संस्थांच्या गादीवर माझं पहिलं मस्तक ठेवलं. तिथून काय माझ्यामध्ये प्रेरणा मिळाली आणि तिथून
सोमवार पेठमध्ये आले होते कथेला, बरं का? तुम्ही जोडीनं आले होते अजून सांगतोय महाराज, जोडीनं तुम्ही आले मला भेटण्यासाठी. त्याच वेळेस आम्ही अशी प्रतिज्ञा केली होती की कीर्तन तर कोणी करेल, 4 पैसे घेऊन जाईल, भागवत तर कोणी करेल, 2 तासापुरतं 4 तासापुरतं, पण आपल्या पाठीमागं गेल्याच्या नंतर काही ना काही लोकांना सोडून दिलं पाहिजे, काही ना काही विचार सोडले पाहिजे. कीर्तन प्रत्येक जण ऐकतं सज्जनांनो, पण अंतकरणामध्ये भाव आहे. आपला नित्यनेम रोजचा ज्ञानेश्वरी गाथा असलाच पाहिजे. जग भयंकर अशा प्रकारच्या विनाशाकडे वाटचाल चाललेली आहे. जगाचा जर आपण विचार करून गेलो, गीता, ज्ञानेश्वरी, भागवत, संतांचे हरिपाठ याचं चिंतन करावं. याच्याशिवाय जगामध्ये तुमचा उद्धार करणार कोणीच नाही. सुखाचे सोहळे घरी ताकाचे सरोवर इथे नमिताचे गोर नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. कार्याच्या प्रसंगाला एकमेका वैष्णवनिका अशा प्रकारचा 2 नंबरचा काला आपल्याला यासाठी पाहायला मिळतो. आणि 3 नंबरचा काला जो आहे तुका म्हणे काला पुढे अभेद देखिला, तो म्हणजे तत्वज्ञानाचा काला आहे. तत्वज्ञानाचा काला सद्गुरूंच्या संगतीमध्ये, भगवंताच्या नामाचा काला संतांच्या संगतीमध्ये, आणि दही भाताचा काला तोही संतांच्या संगतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काला कधी संत जन सवे त्यांच्या नारायण. काला असताना संतांच्या संगतीमध्ये काला होतो, तो काला आज आपल्या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून आमचे गुरुवर्य मदन महाराज विहाने सांगायचे, असे एक संत होऊन गेले, त्या संताला कधीच अंगावर कीर्तन सोडून शर्ट घातलंच नाही. काय कीर्तन सोडून शर्ट कधीच घातलंच नाही. आणि त्या शर्टाला काहीच नव्हते, खिशी नाही, अजिबात नाही. आणि ते पंढरपुरामध्ये आमचा नेम आहे पाठशाळेचा, पूर्ण ब्राह्मणाची पहिली पंगत आमच्या पाठशाळेचा नेम. आषाढीमधला पहिली ब्राह्मणाची पंगत, दुसरी वारकऱ्यांची पंगत आणि तिसरी पंगत सर्वसामान्य. काय आमचे ते पाठशाळेमध्ये असणारे आमची पहिली ज्यांनी पाठशाळा स्थापन केली, मुमुक्ष पाठशाळा, ते आमचे मदन महाराज बिहारी तथा आमचे गुरुवर्य हरिभाऊ महाराज, या दोघांनी म्हणून ती पाठशाळा स्थापन केली. एकाने ज्ञानदान करायचं, एकाने अन्नदान करायचं. आणि त्यांचं काम एकच होतं, सकाळच्या काकड्यापासून संध्याकाळच्या कीर्तनापर्यंत स्वतः जातीनं हजर राहून कार्यक्रम करायचे. कितीही असू द्या, संग्रह कधी सगळ्यांचा अकाउंट पुढंच नव्हतं, मारवाडी समाजाचे होते. पण एवढं त्याने दान धर्म आणि भगवत भक्तीचा प्रचार केला. तसा प्रचार जर करणारा जर पुन्हा कोण घडलं तर आमचे त्या ठिकाणी मारुतराव महाराज आहे. आता मला वाटते तसा प्रचार करणारा आहे का कोणी? मी तर नाही बुवा, तर मला 2-4-5 किशी पाहिजे, नाही होऊ शक्य, येईल कोणी अशी अपेक्षा. करा माऊली दारोबार आहे आमचे ब्रह्मलीन मोठे बाबा मारुतराव महाराज, ही कोणी ना कोणी पाठवतील. आम्ही भरकटलोय, आम्हाला रस्त्यावर आणण्याचं काम, विचाराच्या रस्त्यावर आणण्याचं काम कोणीतरी आम्हाला भेटावा आणि त्या सद्गुरूने आम्हाला पाठवावा, तर आमची दिशा योग्य राहील, आमचा रस्ता ध्येय निश्चिततेपर्यंत पोहोचेल ही आमची अपेक्षा आहे. म्हणून त्या ठिकाणी काल्याच्या प्रसंगामध्ये आपण बोलतोय, अनेक प्रकारचं पाप उदयाला आलं.